नेहमीच आम्हाला बाबूजींचं मी बाबूजींचे इथे मनपूर्वक आभार मानतो। त्यानंतर प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी एक आपले तिसरे वक्ते जे आहेत ते उपस्थित झालेले सन्माननीय प्रकाश चव्हाण सर यांना मी विद्यापीठ तिसरे प्रमुख भारताचा असं जे म्हटलं जातं त्याचा खरा अर्थ असा आहे, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले खरा वीर। त्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांमध्ये मी आणि माझे सहकारी प्रत्यक्ष भेट दिली, त्या ठिकाणच्या मराठी विभाग प्रमुखांशी चर्चा केली। त्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये ज्या बोली बोलल्या जातात त्या बोलींच्या संबंधातील जे बोली अभ्यासक आणि बोली तज्ञ यांच्याशी सविस्तर चर्चा केली। बोलींचं तर खऱ्या अर्थाने ती बोली बोलणारे, बोली जगवणारे, बोली टिकवणारे आणि त्या बोलीच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकवणारे जे बोली बोलणारे जे लोक आहेत त्या परिक्षेत्रातले त्यांना देखील त्या कार्यक्रमाला सहभागी करून घेतलंय आणि त्यांच्या ज्या समाजामध्ये स्त्रीची पूजा होते तो समाज तिथं परमेश्वर वास करतो, इथं तर प्रत्यक्षात नारी शक्ती वास करते। देव रहते तो आता भेटे आवा के कब से बांटे की तू आवाज दे किती बांटे में थोडी तू प्रसाद कर 3000 लोक पुस्तिका करायला। त्यानंतर एमसीजीला सध्या एक सुंदर अशा प्रकारचं वाक्य आलं आहे, ते म्हणजे महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र। महंत या शब्दाचा अर्थ आहे थोर, श्रेष्ठ, पवित्र, श्रीमंत, वैभवशाली वगैरे वगैरे। म्हणजे वैभवशाला म्हणजे मग शौर्य आलं, अर्थ आलं, काम आलं, सगळ्या गोष्टी आहेत। तर याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र हा श्रेष्ठ आहे आणि आपल्या असं लक्षात येईल की आपली जी सबंध मानवी संस्कृतीची परंपरा आहे त्या परंपरेचा जरी विचार आपण गांभीर्याने केला तर आपल्याला हेही लक्षात येईल की मराठी भाषेचं अस्तित्व हे गेल्या अनेक शतकांपासूनच आहे। म्हणजे 800-900 वर्षापूर्वीपासून ग्रंथ लेखनाला प्रारंभ झाला असला तरी देखील त्याच्या आधी शिळालेखांच्या माध्यमातून मराठी भाषेचं अस्तित्व, कोरीव लेखांच्या माध्यमातून मराठी भाषेचं अस्तित्व टिकून होतं। पण एक लक्षात घ्या, जेव्हा आपण साहित्याचा इतिहास पाहतो तो केवळ लिखित साहित्याचा इतिहास पाहतो, पण जी बोलल्या जाते ती बोली, त्या बोलीचा इतिहास अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। तेव्हा या मराठी भाषेचं वैभव हे कशामध्ये आहे तर तिच्या विविध बोलीमध्ये आहे। म्हणजे आपला भारत हा खरंच विविध गुणांनी युक्त असलेलं असं एक समृद्ध परिपक्व अशा प्रकारचं, तेजस अशा प्रकारचं अस्तित्व आहे। विविध गुणांनी विविध। आता या संस्कृतीचा, या समाज व्यवस्थेचा, या जीवन व्यवस्थेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तिच्या ज्या बोली आहेत त्या बोली टिकून राहणं हा अधिक महत्त्वाचा भाग आहे। पण एक प्रश्न असा येतो आहे की आज आपण पाहतोय की इंग्रजीकडे आपला एवढा कल वाढलेला आहे की इंग्रजी येत नसेल तर आपल्याला आपल्याचं न्यूनत्व जे आहे ते सातत्याने जाणवायला लागतं। पण खरं म्हणजे तुम्ही याचा विचार का करत नाहीये की ज्ञानाची परंपरा ही आपली इंग्रजीपासून सुरू झालेलीच नाहीये मुळामध्ये, की अलीकडच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा विचार हा मध्यभागी ठेवलेला आहे। तो यासाठी की माझ्या अस्तित्वाचं जे कूळ आहे, माझी जी परंपरा आहे, माझी जी संस्कृती आहे, ती संस्कृती कुठेतरी पुढच्या पिढ्यांपर्यंत मला जर पोहोचवायची असेल तर ती मला पोहोचवता आली पाहिजे। आणि ती जर मला पोहोचवायची असेल तर ती केवळ आध्यात्मिक भूमिकेतून पोहोचवता येणार नाही, ती ज्ञानाच्या माध्यमातून तिचा भूमिकेतून न पाहता त्याकडे वैज्ञानिक भूमिकेतून पाहण्याचा प्रयत्न करा। मराठी भाषा विद्यापीठ हे कार्य पुढे करणार आहे।
प्रश्न बोलीच्या संदर्भात आहे. मी असं म्हणतोय की मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आहे. आता भाषा आधी निर्माण झाली की बोली आधी निर्माण झालेली आहे, हा चर्चेचा प्रश्न आहे. भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य, सहाय्यक संचालक भाषा संचालनालय महाराष्ट्र सेवा सदन, माननीय अंबादासचे पांडे प्राचार्य, पूर्ण प्रमुख अतिथी, त्या इंगोले उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थिनींनो आणि सर्व या वीणावर दंड पंडित काय वाटतं आपल्या मुलीविषयी तर त्यांच्याकडून जाणून घ्या. हा कारवा पुढे चालणार आहे आणि सर्वांना त्या कारवा